प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही अभिमन्यू सरांना शिक्षा देताना बघितलंय, पण आता अभिमन्यू सर शिक्षा भोगणार आहेत. कशी, कुठे, का, कशासाठी, त्यासाठी बघत राहा आजचा पूर्ण भाग. आज तू भेटशी नव्याने या मालिकेचा 3 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय गौरीने जॅकीच्या त्या गुंडाला फोनवर बोलताना ऐकलं की जॅकी आज कुठल्या तरी मास्तरला मारणार आहे. त्यामुळे गौरीच्या तेव्हाच लक्षात येतं की जॅकी नक्की अभिमन्यू सरांचा बदला घेणार आहे. गौरी कशी बशी रिक्षा पकडून अभिमन्यू सरांचं घर गाठते, पण आता गौरीची आणि अभिमन्यू सरांची नेमकी हुकाचूक होते. गौरी रिक्षातनं उतरते आणि एकीकडनं बघा अभिमन्यू सर चाललेत बुलेटवरनं कॉलेजला. गौरी आता आत येऊन अर्पिता ताईंना आवाज देते. अर्पिता म्हणते, अगं गौरी, आत्ता कशी काय आलीस तू? आपलं संध्याकाळी ठरलं होतं ना? गौरी म्हणते, नाही, आत्ता मी कामासाठी नाही आलीये. अभिमन्यू सर कुठे आहेत? अर्पिता म्हणते, अगं आत्ताच गेला दादा बाहेर. अगं काय झालं ग? कशाला एवढं टेन्शन आलंय तुला? मग आता गौरी म्हणते, नाही, माझं जरा काम होतं सरांकडे. अर्पिता म्हणते, अगं हो, पण तुला आता दादा कॉलेजमध्येच भेटेल. आता गौरी म्हणते, बरं बरं, मी निघते आता. मग आता अर्पिता म्हणते, संध्याकाळी ये ग लवकर. गौरी म्हणते, हो हो, येईल मी. गौरीने आता तीच रिक्षा पकडली आहे. रिक्षावाल्याला ती म्हणते, बरं झालं काका तुम्ही थांबलात, मला विद्यावंत पेठे कॉलेजला सोडाल का? आणि रिक्षावाल्याने तिला आता तिकडे सोडलंय. पण आता गौरी पोहोचायच्या आत अभिमन्यू सर कॉलेजला पोहोचले सुद्धा आणि त्यांचं हेल्मेट वगैरे ठेवतात. तेवढ्यात या जॅकीने गेटला म्हणजे कॉलेजच्या त्या प्रवेशद्वाराला जोरात लाथ मारली आहे आणि असा एकदम डॅशिंग होऊन आतमध्ये आलाय. आता ते सिक्युरिटी गार्ड म्हणत असतात, हे काय चाललंय तुमचं? चला चला बाहेर निघा, इथे दादागिरी चालायची नाही. आता या जॅकीने त्याच्यासोबत 4-5 माणसं आणली आहेत. आता जॅकी त्या सिक्युरिटी गार्डवाल्या दादांना म्हणतो, आमच्या मध्ये बोलायचं नाही आणि कोणीही मध्ये पडायचं नाही, नाहीतर सगळ्यांना फोडून काढी ना. सगळेच्या सगळे विद्यार्थी त्यांच्याकडेच बघतायत. अभिमन्यू सर त्याला म्हणतात, काय रे, काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? जी काही नाटकं असतील ना ती कॉलेजच्या बाहेर करायची, चल चल बाहेर निघ. आता लगेच जॅकी अभिमन्यू सरांशी उद्धटपणे बोलतो आणि म्हणतो, कोण आहे तू? कोण हाय? कोण तू मला बाहेर काढणार का? आज कळल तुला हे जॅकी काय चीज येते. अरे तुझ्यासारखे 56 खिशात घालून फिरतो मी. अभिमन्यू सर आता अशी त्याला खुन्नस देत आहेत. जॅकी फुल फॉर्म मध्ये घुसलेला आहे आता या कॉलेजमध्ये. आता तेवढ्यात गौरी येते त्याच्या समोर आणि म्हणते, जॅकी काय करतोयस? कोणाशी बोलतोयस? कळतंय का तुला काही? जॅकी गौरीला म्हणतो, गौरी तू मध्ये पडू नकोस, याला मी बघूनच घेतो आता. गौरी म्हणते, काय मूर्खपणा लावलाय जॅकी? तुझा काय संबंध इथे आणि सरांशी? चल निघ इथून. आता लगेच हा जॅकी म्हणतो, तुला कळलं आता कोणाचा कोणाशी काय संबंध येते. आता गौरी म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का जॅकी? चल निघ इथून. आता जॅकी तिच्यावर डाफरतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? चल बाजूला हो. गौरी म्हणते, तुला समजत नाहीये का जॅकी? आता जॅकी तिला म्हणतो, तुला समजत नाहीये का? शहाणपणा करतेस का? आणि आता त्याने गौरीला अक्षरशः ढकलून दिलंय. प्रेक्षकांनो, हा जॅकी तरुणपणीचा जॅकी श्रॉफ दिसतो असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे मला अशी झलक वाटते त्याच्यामध्ये. आता या जॅकीने गौरीला असं लोटलंय आणि आता गौरी अभिमन्यू सरांच्या अशी हातावर पडते. सर पटकन तिला सांभाळतात पडण्यापासनं. आणि आता इथे आपल्याला माही दिसलाय. माहीने काल कसं अनघाला वाचवलं होतं तसंच आज अभिमन्यू सर गौरीला वाचवताय. आता बघा प्रेक्षकांनो, सगळ्यांची उत्सुकता ताणून धरली आहे. सगळेजण बघतायत आता अभिमन्यू सर काय करतील. अभिमन्यू सरांनी आता गौरीला असं मागे केलंय आणि आता त्यांची लॅपटॉपची बॅग, घड्याळ सगळं काही त्यांनी गौरीच्या हातात दिलंय. आणि आता सगळेजण अभिमन्यू सरांकडे बघतच राहतायत. सरांनी तो पेन पण दिलाय बरं का गौरीजवळ. आता ही गौरी म्हणत असते, सर काय करताय तुम्ही? आता खरं तर जॅकीला घाम फुटलाय बरं का, पण जॅकी सध्या फुल फॉर्म मध्ये आहे ना त्याची मस्ती जिरायची अजून. मग आता त्याने सरांना असं रागाने बघायला सुरुवात केली आणि सरांनी त्याला, आता गौरी म्हणत असते, अहो सर ऐका ना, अहो जाऊ द्या ना सर, अहो त्यांच्याकडे ते हॉकी स्टिक वगैरे आहे हो, अहो काड्या आहेत हो, अहो ऐका ना माझं, अहो सोडून द्या, म्हणजे तुम्ही समजावून सांगा ना. अभिमन्यू सर म्हणतात, यांना समजवण्याची नाही, यांना गुद्द्याची भाषा कळते. या सगळ्यांना कसं वटणीवर आणायचं ना हे मला चांगलं माहिती आहे. जॅकी म्हणतो, काय खुसूर लावली रे? फार तोंड चालतं ना चुरू चुरू, हिम्मत असेल तर हात लावून दाखव ना. आता अभिमन्यू सरांना
फाईट मारली आहे जोरात जॅकीने. अभिमन्यू सर आता त्याच्या फाईटला प्रतिकार देत सटकन त्याच्या पोटामध्ये एक गुद्दा मारतात आणि इकडे आता प्रिन्सिपल सरांपर्यंत खबर पोहोचली आहे. पिऊन दादा प्रिन्सिपलांना सांगतात की अहो सर बाहेर राडा झालाय. आता प्रिन्सिपल म्हणतात कुठल्या वयाची मुलं आहेत. आता ते पिऊन दादा म्हणतात अहो कुठल्या वयाची नाही, अभिमन्यू सर मारामारी करतायत बाहेर. आणि प्रिन्सिपल सरांना झटकाच बसलाय. ते पटकन उठून बाहेर आलेत पळत आणि आता अभिमन्यू सर एकदम माही स्टाईलने मारामारी करताना दाखवलेत त्यांनी. मध्येच त्यांनी माहीची झलक दाखवली आहे, मध्येच अभिमन्यू सरांची झलक दाखवली आहे. इकडे आपले अण्णा म्हणत असतात आज आपलं कॅन्टीन खाली खाली काय एवढं एम्प्टी काय आहे, गौरीला बोलव यार डोसा जाऊन. डोसा म्हणतो अहो अण्णा गौरीचं काही नाही, बाहेर जाऊन बघा मोठा राडा चाललाय, अभिमन्यू सर मारामारी करतायत बाहेर. आणि आता सगळेजण बाहेर जमा झाले. अभिमन्यू सरांना फाईट करताना गौरीने अगदी याची देही याची डोळा बघितलाय. गौरी तर सरांना बघतच राहते. प्रिन्सिपल सर त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात पण अभिमन्यू सरांच्याही अंगात आलेले आता. प्रेक्षकांना तुम्हाला एक सांगू का, म्हणजे माझ्या मनातली फिलिंग आहे, जे कोणी ही सीन आणि हे सिरियल अगदी मन लावून बघतात ना त्यांना त्यांच्या पूर्वीचे दिवस नक्कीच आठवतील कॉलेजचे. म्हणजे ऍक्च्युली सीन खूप डिसेंट आहे पण ही मालिका अगदी एकरूप होऊन बघितली ना की ती बघायला खूप भारी आणि खूप एन्जॉय करतोय आपण. तर आता अभिमन्यू सर आहेत एकदम मूळचे शिक्षक, त्यामुळे शिक्षक छडी मारल्याशिवाय शिक्षा पूर्ण करेल असं कधी होईल का, तर नाही. अभिमन्यू सरांनी या सगळ्या गुंडांना एका रांगेत उभं केलंय. चला चला एका रांगेत उभं राहा सगळे पटकन. आता सगळे गुंड एका रांगेत उभं राहतात आणि अभिमन्यू सरांनी सगळ्यांना फटाफट छड्या आणलेल्या आहेत हातावर. कुणाच्या हातावर तर कुणाच्या पायावर. अभिमन्यू सर विचारतात प्रत्येकाला किती शिकलायस. आता तो एक गुंड म्हणतो 7वी आणि आता अभिमन्यू सर म्हणतात किती किती शिकला दाखव. आता पुन्हा मारतात त्याला. सगळ्यांनी डोळे झाकून घेतले, सटासट फटके बसलेत प्रत्येकाला. डॉली किती एन्जॉय करते बघा ना. रादर सगळ्याच कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी एन्जॉय केलंय. आता प्रत्येकाला विचारतात अभिमन्यू सर तू किती शिकलायस. आता तो म्हणतो 2री. आता अभिमन्यू सर त्याच्यात दुप्पट हाणतात. आता जॅकीचा नंबर आलाय. एक जण तर म्हणतो मी शाळेतच गेलो नाहीये. आता आलाय जॅकीचा नंबर. आता अभिमन्यू सर जॅकीला पण छड्या हाणतात आणि म्हणतात कॉलेजला येऊन असली नाटकं करतो. आता जॅकी म्हणतो नाही नाही आई शपथ आता पुन्हा नाही करणार मी. आता अण्णा म्हणतात अय्यो तिरुपती आपले अभिमन्यू सर म्हणजे रॉक स्टार निघाले की. आता अभिमन्यू सर मागे सगळ्यांकडे बघतात आणि म्हणतात तुम्हाला कोणाला लेक्चर नाहीये का, काय चाललंय इथे, चला व्हा वर्गामध्ये. गौरीला म्हणतात ए तुला काय वेगळं सांगायचंय का. गौरी म्हणते सर पण तुमचं हे सगळं सामान. आता अभिमन्यू सर म्हणतात ठेव इथे, ठेव माझ्या गाडीवर. आता गौरी सुद्धा त्याची अल्लाद सामान ठेवते आणि पळतच निघते आतमध्ये. पण आता बघा प्रेक्षकांना बिचारे अभिमन्यू सरांची ऍक्च्युली काहीच चूक नाहीये. पण आता निनाद सर आणि प्रिन्सिपल त्यांच्या समोर येतात. निनाद म्हणतात काय रे अभि कोण होती ती गुंड. प्रिन्सिपल सर म्हणतात काय आहे हे अभिमन्यू सर, तुम्ही कॉलेजचे प्रोफेसर आहात, तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही मला माझ्या कॅबिन मध्ये येऊन भेटा ताबडतोब. छान होता ना प्रेक्षकांनो सीन. मग एखादा लाईक करायला विसरू नका हा. आता इकडे अर्पिताच्या घरी म्हणजे अभिमन्यू सरांच्या घरी कोणीतरी आलंय आणि अर्पिता दरवाजा उघडते तर हे ते भाऊ आहेत ज्यांच्याकडनं या शेखरने कर्ज घेतलंय. अर्पिता विचारते त्यांना कोण आहात तुम्ही, असे कसे घरात शिरला आहात. ओ अहो काय चाललंय तुमचं, कोण पाहिजे तुम्हाला. आता ते भाऊ म्हणतात कोण मी, अहो तुमच्या नवऱ्याला विचारा जाऊन शेखरला. अर्पिता खूप घाबरते. आता अर्पिता म्हणते कोण आलंय म्हणून सांगू. मग आता ते भाऊ म्हणतात तू त्या तुझ्या नवऱ्याला सांग तुझ्या पार्टनरला पैसे द्यायचं प्रॉमिस केलं होतं ना, तुझे दात पाडायला आला होता म्हणा तो. अर्पिता बिचारी किती घाबरते बघा. हा शेखर तर मस्त आरामशीर गेम खेळत बसलेला आहे. अर्पिता शेखरकडे येते आणि म्हणते अहो अहो काय इथे बसले तुम्ही गेम खेळत, तिकडे एक माणूस आलाय तुमचा दात पाडायला. आता शेखर घाबरतो. अर्पिताला विचारतो कोण आहे. आता अर्पिता म्हणते अहो तुम्ही कबूल केलं ना त्याला 4 दिवसात पैसे देतो. शेखर म्हणतो अरे बापरे आता कुठे जाऊ मी, कुठे लपू, अरे देवा आता काय करू. अर्पिता सांग मी घरात नाहीये म्हणून. आता अर्पिता म्हणते काय चाललंय तुमचं, चला चला मी येते तुमच्या बरोबर. आता शेखर म्हणतो ए तू काय येणार आहेस माझ्या सोबत, तू काय पहलवान आहेस का. अर्पिता म्हणते अहो बाई माणूस दिसलं तर अशी माणसं काही करत नाही, चला चला. आता या शेखरची नजर अर्पिताच्या पेंडेंट कडे जाते. अरे अरे काय मूर्ख माणूस आहे प्रेक्षकांनो हा. आपण या मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय हा, बाकी उद्देश काही नाही. आता हा शेखर म्हणतो ए अगं मी काय बाई माणसाच्या मागे लपू काय, नाही नाही मी तसं नाही करणार. अगं तो मला नाही काही करणार अर्पिता, त्याला पैसे हवे ना, तू थांब मी जातो बाहेर जरा. आणि तसं पण माझ्या अंगावर कुठे दागिने आहेत. अगं हे अर्पिता अगं तुझं गोळ्यातलं पेंडंट पाहिलं का त्याने, अरे देवा बघितलं वाटतं त्याने चैन आणि ते पेंडेंट.
अर्पिता म्हणते, अहो आता दिसलं तर असेलच ना त्याला. आता लगेच शेखर म्हणतो, अरे देवा, काढ काढ, काढून ठेव, लगेच काढून ठेव. अगो काय ना, गुंड लोकांचा काही भरोसा नाही ग. अगो मी जर बाहेर गेलो त्याच्या समोर आणि तो जर मला म्हटला तर बायकोच्या गळ्यातली चैन दे मला काढून, मग. आता अर्पिता म्हणते, बरं बरं, मी कपाटात काढून ठेवून देते. आता शेखर म्हणतो, अगं कपाटात काय ठेवतेस, माझ्याजवळ दे, मी माझ्या खिशात ठेवतो. आता अर्पिता बिचारी किती भोळी दाखवलीये बघा ना. आता कुठल्याही बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसतोच म्हणा. तिने पटकन ते पेंडेंट आणि कानातले त्याच्या हातात दिलेत. आता तिच्या भावाने एवढं प्रेमाने दिलेली भेट तिने बघा ना, बिचारीने त्या नवऱ्याला देऊन टाकली आणि नवरा मोठा बहादर आहे. असो, आता शेखर बाहेर गेलाय ते चेन आणि पेंडेंट घेऊन. आता नक्कीच तो ते सोनं त्या गुंडाला देऊन स्वतःची तात्पुरती सुटका करेलच. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांना एक आगळी वेगळी शिक्षा मिळाली आज. अभिमन्यू सर आता कॅबिन मध्ये गेलेत. आता प्रिन्सिपल सर ओरडतात आणि म्हणतात, काय हे मारामारी करणं शोभतं का तुम्हाला सर? अभिमन्यू सर म्हणतात, मी फक्त ऍक्शनवर रिॲक्शन दिली आहे सर, आणि आपल्या कॉलेजमध्ये येऊन ते गुंड दादागिरी करत होते म्हणून मी त्यांना अद्दल शिकवली, बस, बाकी काही नाही. आता हे सर चिडतात आणि म्हणतात, तुमचं काम अद्दल शिकवण्याचं नाहीये, विद्या शिकवण्याचं आहे. कोणी सांगितलं तुम्हाला हे उद्योग करायचे? मी कळवलं असतं ना पोलिसांना. तुम्हाला थांब थांब म्हणत होतो मी, तर तुम्ही थांबावं अशी माझी अपेक्षा होती. का असं करत होतात तुम्ही सगळ्यांसमोर? तुम्हाला माहिती नाही का, आपल्या रागावर ताबा न ठेवता म्हणजे कायदा हातात घेऊन मारामारी करता खुशाल तुम्ही? अभिमन्यू सर म्हणतात, असं काही नाहीये सर. प्रिन्सिपल सर म्हणतात, तुमचं असंच आहे, राग आला की याला ठोक, चिडले की याला बोल, त्याला बोल, माझ्याशी आर्ग्यू करू नका. आता हे बघा अभिमन्यू सर, मुलं तुम्हाला फॉलो करतात, पण तुम्ही कॉलेजची न माझी बूचच राखली नाहीत. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, सर ऐकून घ्या, त्यावेळेला परिस्थितीच तशी होती. मी जरा जरी वेळ घेतला असता ना, तर त्या गुंडांनी काय केलं असतं सांगता नव्हतं येत. प्रिन्सिपल सर म्हणतात, आता मला पण माहिती नाही ना. नीना सर म्हणतात, अहो तेच तर म्हणतात ना अभिमन्यू सर, की त्यांना माहिती नाहीये काय घडलं असतं पुढे. प्रिन्सिपल सर म्हणतात, हे बघा, तुम्ही कॉलेजचे नियम मोडले, हे तुम्हाला माहिती आहे की नाही? उगाच माझ्याशी आर्ग्यू घालू नका. आता ते अभिमन्यू सर म्हणतात, हो मला मान्य आहे. प्रिन्सिपल सर म्हणतात, तुम्ही गैरवर्तन केलं कॉलेजमध्ये, हे मान्य आहे की नाही तुम्हाला? अभिमन्यू सर म्हणतात, हो मान्य आहे. मग आता प्रिन्सिपल म्हणतात, तुम्हाला शिक्षा व्हायला हवी की नाही? अभिमन्यू सर म्हणतात, ठीक आहे, व्हायला हवी सर. निनाद सर मध्ये बोलायला जातात तेव्हा प्रिन्सिपल त्यांच्यावर ओरडतात आणि म्हणतात, तुम्हाला पण शिक्षा देऊ का मी? गप्प बसा, मध्ये मध्ये बोलू नका. अभिमन्यू सर म्हणतात, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. मग आता प्रिन्सिपल सर म्हणतात, आता तुमची शिक्षा नीट ऐका. आता तुम्ही शिक्षक दिनापर्यंत कोणावरही रागवायचं नाही. अभिमन्यू सरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि निनाद सरांच्या सुद्धा. आता सर म्हणतात, तुम्ही आता यापुढे कोणावर ओरडायचं नाही, चिडायचं नाही आणि रागवायचं पण नाही. गौरी बघा कशी ऐकतीये. आता हे सर म्हणतात, कॉलेजमध्ये वावरताना तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहिजे. अभिमन्यू सर म्हणतात, अरे ही काय शिक्षा आहे सर? आता प्रिन्सिपल सर म्हणतात, आर्ग्यू करू नका. शिक्षा म्हणजे काय तुम्हाला चॉईस वाटते? तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षा देता तेव्हा तुम्ही चॉईस ठेवता का त्यांच्या समोर? अभिमन्यू सर आता काहीच बोलत नाही. गौरी कशी हसते बघा. गौरी मनात विचार करते, बाप रे, अजून 2 दिवस न चिडता न रागवता बोलायचे, हे यांना जमणार आहे का? असंच पाहिजे यांना, यांना अशीच शिक्षा मिळायला हवी होती. गौरी आता खुदकून हसते गालातल्या गालात. तेवढ्यात सचिन येतो कॉफी घेऊन. आता ही गौरी त्याच्या हातातला जो कॉफीचा ट्रे आहे ना, तो स्वतःच्या हातात घेते आणि त्याला म्हणते, आणि इकडे मी देते आतमध्ये नेऊन. गौरी आता मुद्दाम आली आहे बरं का, अभिमन्यू सरांना रागवतायत ना, आता तिला मजा येते. सरांची फिरकी घेतात प्रिन्सिपल सर म्हणून. आता ती मुद्दाम तिथे जाते पण काहीच बोलत नाही. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, या या मिस गौरी, ओ अभिमन्यू सर बसा खाली. ओ मिस गौरी, त्यांना चहा द्या, ते दमले असतील मारामारी करून. अभिमन्यू सर त्यांच्याकडे बघतच राहतात. म्हणजे आता सध्या प्रिन्सिपल सरांच्या हातात आहे बाबा वेळ, त्यामुळे ते काहीही बोलू शकतात. घ्या अभिमन्यू सर, कॉफी घ्या, तुम्हाला खूप कष्ट पडले असतील मारामारी करून. अभिमन्यू सर म्हणतात, सर मारामारी? आता प्रिन्सिपल सर म्हणतात, अरे मारामारीला मारामारी नाही म्हणणार तर काय म्हणणार? तुम्ही जरा स्माइल करा बरं चेहऱ्यावर. चला, तुमच्या शिक्षेला आत्तापासून सुरुवात झालेली आहे, चला चला सुरुवात करा. आणि गौरीला थँक्यू म्हणा आधी कॉफी आणल्याबद्दल. प्रिन्सिपल सर गौरी आणि अभिमन्यू सरांचं पॅचअप करतायत की काय? अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात गौरीकडे आणि गौरी अशी हसते गालातल्या गालात. प्रिन्सिपल सर म्हणतात, चला चला हास्य करा, स्मित हास्य, आणि सॉरी म्हणा. ती कॉफी आणि गौरी दोघही वाट बघतायत.
आता अभिमन्यू सर जरा जीवावर आल्यासारखंच थँक्यू म्हटले. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, काय हो निनाद सर, बघा बघा अभिमन्यू सर किती छान दिसतायत ना हसल्यावरती. त्यावर आता निनाद सर म्हणतात, हो म्हणजे काय, किती गोड दिसतोय अभि हसल्यावर. अभिमन्यू सर निनादकडे आता रागाने बघतात, पण गौरी मात्र मनात विचार करते, हे कसले गोड दिसताय, चेहऱ्यावरची माशी पण हलत नाहीये यांच्या, स्माइल कसं करायचं असतं हे कुठे माहितीये यांना. खरंच अभिमन्यू सरांनी एवढीची सुद्धा स्माइल दिलेली नाहीये. आता लगेच प्रिन्सिपल सर म्हणतात, काय ग गौरी, चांगले दिसतायत ना सर. गौरी म्हणते, हो म्हणजे काय, किती छान दिसतायत सर हसल्यावर, स्माइल खूप सूट करते सरांना. पण मला तर कुठेच दिसली नाही बाबा स्माइल, तुम्हाला दिसते का बघा कुठे प्रेक्षकांनो. आता गौरी लगेच पळ काढते तिथून आणि म्हणते, येते हा मी. आता लगेच सर म्हणतात, घ्या घ्या कॉफी घ्या अभिमन्यू सर. अभिमन्यू सर आता प्रिन्सिपल सरांना म्हणतात की मला ना हे बरोबर वाटत नाहीये सर, हे तुम्ही चुकीचं वागताय. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, काय चुकीचं वागलो मी, अहो चांगली आहे किती कॉफी, प्या ना. अभिमन्यू सर म्हणतात, मला हे नाही जमणार. आता प्रिन्सिपल म्हणतात, अहो सर आयुष्यामध्ये अशक्य असं काही नाही हो, अहो जमवा जमवा, सगळं जमल तुम्हाला. आणि तुम्ही खरंच मनापासनं मला जर मानत असाल ना, तर तुम्ही ही शिक्षा इमाने इतबारे अगदी व्यवस्थित पाळाल. सर काय ना, तुम्ही कॉलेजच्या शिस्तीबाबत खूप आग्रही असता हो, आणि आता तुम्हीच शिस्त मोडताय. आणि तुम्हाला जर शिक्षा झाली नाही तर सगळे विद्यार्थी किती कॅज्युअली घेतील हे सगळं. काय हो निनाद सर, बरोबर बोलतोय ना मी. आता निनाद सर म्हणतात, हो हो म्हणजे काय, विद्यार्थ्यांवर फोकस कसा व्यवस्थित हवा. प्रिन्सिपल सर म्हणतात, अभिमन्यू सर हे जर तुमच्या जागी दुसरा कोणी प्रोफेसर असतात तर. अहो सर ऐकून घेतलं असतं का तुम्ही शिक्षेच्या बाबतीत खूप आग्रही असतात ना, काय निनाद सर. आता निनाद सर म्हणतात, बरोबर. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, अहो सर डोळे वटारून बघायचं नाही, हे बघा चेहऱ्यावर हसू आणा, स्माइल आणा. आता अभिमन्यू सर ते रागानेच म्हणतात, सॉरी. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, व्हेरी गुड. तर आत्तापासनं तुमच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त स्माइल, नो आरडाओरडा, नो चिडणं, फक्त हसू दिसलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर. अरे बापरे, हे तर फारच अवघड आहे. मला तर वाटते प्रेक्षकांनो, प्रिन्सिपल सरांनी जाणून बुजून अभिमन्यू सरांची फिरकी घेतली आहे. भारीच होता आजचा भाग, बघायला फार मस्त वाटला. आणि प्रेक्षकांनो हे तर काही नाही, पण आता खरी मजा पुढे येणार आहे. आता सगळेजण गौरीची फिरकी घेणार आहे. आता गौरी आली आहे वर्गामध्ये, सगळेजण गौरीला म्हणतात, आज शिक्षक दिन आहे ना, मग तू आता अभिमन्यू सरांची मिमिक्री करून दाखव. आणि गौरी लगेच मिमिक्री करायला सुरुवात करते. बघा प्रेक्षकांनो, आता गौरी ऍक्टिंग करून दाखवत असते अभिमन्यू सरांची. चल तू बाहेर हो, आता तू एक आठवडाभर वर्गामध्ये येणार नाही. आणि नेमकं आता गौरी मिमिक्री करत असताना अभिमन्यू सर तिथे येतात. गौरी आता खूप घाबरते त्यांना, पण अभिमन्यू सरांची शिक्षा अजून पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळे गौरीचं स्वागत आता हसून होतं की चिडून हे बघणं पुढे मजेशीर ठरणार आहे. कसा वाटला आजचा भाग प्रेक्षकांनो, मला आवर्जून कमेंट करून कळवा हं. आणि प्लीज प्लीज तुमच्या कमेंट्स करायला विसरत जाऊ नका, मी खूप वाट बघते तुमच्या कमेंट्सची. आजचा भाग आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका, आणि ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि तू भेटशी नव्याने या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा आपल्या प्लेलिस्ट मध्ये सुद्धा. धन्यवाद.